ब्रेक पे जाने से पहले डॉक्टर साहब ने सभी को अपने अनुभव और जो वर्तमान परिस्थिति उसके बारे में पूरा बताया था, और इन सब चीज़ों में आप क्या समझते हो और आप आज की पीढ़ी क्या चाहती है हम लोगों से, समाज से, राष्ट्र से, परिवार से, आपके एजुकेशन सिस्टम में आपकी क्या क्यूरी, क्या चाहती है और आपको क्या नहीं मिलता, और आपके दिमाग में क्या प्रश्न है। पंकज सर आपको कोऑर्डिनेट करेंगे। पंकज सर। खूप छान. आपण कार्यक्रमाच्या चर्चासत्राच्या शेवटच्या टप्प्याकडे वळतो आहोत. पुनश्च एकदा मी सर्व मान्यवरांचे आभार मानतो. विशेषतः डॉक्टर सजोतियाजी, त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. डॉक्टर पवन बहुरूपी सर, जे मनोविकार तज्ज्ञ आहेत, मानस यंत्रणेशी जोडलेले. सर्व परिचित डॉक्टर श्रीकांत देशमुख सर, जे मानस मनोवैद्यकीय यंत्रणा चालवतात. आणि आमचे मित्रवर्य प्राचार्य डॉक्टर अरविंद देशमुख सर. 2 देशमुख, 1 बहुरूपी, 1 सजोदिया आणि 1 वसाडकर. अशा प्रकारे सगळी मंडळी तुमच्यासाठी आलो आहोत. जागतिक मानसिक आरोग्य दिवसाच्या निमित्ताने 10 ऑक्टोबरला युवक आणि युवकांची मानसिकता हा विषय घेऊन शेवटच्या टप्प्याकडे वळत आहोत. आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे प्रश्न उत्तरांसाठी आपल्याकडे विद्यार्थी मंडळी आलेली आहेत. वेगवेगळ्या स्तरावरची विद्यार्थी आहेत. अमरावतीमधली आहेत, अमरावतीच्या जिल्ह्याबाहेरची आहेत. मी कृपया तुम्हाला विनंती करतो की तुमच्यासाठी हा कार्यक्रम आहे, तुम्ही मनमोकळेपणे प्रश्न विचारावेत. प्रश्न मुद्देसूद असावेत, व्यक्तिगत नसो, एवढंच पथ्य तुम्ही पाळा आणि प्रश्न विचारायला सुरुवात करा. आपलं नाव सांगाल आणि प्रश्न विचाराल, फक्त उभं न राहता बसून. Myself, Ritesh from आष्टी. माझा क्वेश्चन अरविंद सरांसाठी आहे. सर, आता रिसेंटली कोरोना गेला, त्याचा नाही का योगांवर खूप परिणाम झाला. तर बिफोर पॅन्डेमिक, ड्युरिंग पॅन्डेमिक आणि पोस्ट पॅन्डेमिक म्हणजे योगांची मानसिक स्थिती कशी होती त्याच्यावर प्रकाश टाका तुम्ही. व्हॉइस बरोबर आलेला, कारण की हा प्रश्न सगळीकडे लाईव्ह पण जाणार आहे. तर त्यांचा प्रश्नाचं मी रिपीट याच्यासाठी करतोय की जेणेकरून सगळ्यांना तो प्रश्न ऐकू जावा म्हणून. युवकांच्या बाबतीत प्री पॅन्डेमिक, मिडल पॅन्डेमिक आणि पोस्ट पॅन्डेमिक काही बदल तुम्हाला प्राचार्य नात्यांनी आढळून आलेत का, ते आपण मांडावेत. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की युवक आणि प्रामुख्याने विद्यार्थी हा गेले 2 वर्ष शिक्षणासाठी आपल्या महाविद्यालयामध्ये नव्हता. आणि महाविद्यालयामधल्या पहिल्या पावलापासून तिथलं कॅम्पस, तिथली क्लासरूम आणि त्या माध्यमातून येणारा कम्युनिटीसोबत ज्याचा जो प्रत्यक्ष संबंध होतो त्याच्यापासून तो वंचित राहिला. त्यामुळे इतरांच्याही दृष्टीनं त्यांच्या जीवनातलं म्हणजे आपण जिवंत राहिलो एवढा आनंद आहे, परंतु अशा प्रकारच्या जी जीवनांचं अनुभव समृद्ध करण्याचे जे वर्ष असतात ते सगळ्यांच्या जीवनातले कमी झालेले आहे. जसं मी प्राचार्य म्हणून मला देखील त्या 2 वर्षामध्ये काही करण्यासाठी खूप मर्यादा होत्या. अर्थात कोरोना काळात जे काम करू शकलो त्याचा समाधान आहे, परंतु हा जो प्रत्यक्ष अनुभव आहे या अनुभवापासून ही पिढी पूर्णपणे दूर राहिलेली आहे. तो अनुभव किती महत्त्वाचा आहे हे सांगण्यासाठी फक्त मी आपल्यासमोर एक उदाहरण जागतिक स्तरावरचं मांडतो. मार्टिन लुथर किंग यांना दक्षिण आफ्रिकेचं महात्मा गांधी म्हटलं गेलं होतं. त्यांनी युवकांच्या बाबतीत आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्यावेळेला चिंतन मांडलेलं आहे. ते चिंतन आजही खूप महत्त्वाचं आहे. ते असं म्हणाले की या युवकांना तुम्ही औपचारिक शिक्षणासोबत, भिंती आतल्या शिक्षणासोबत समाजासोबत मिसळण्याची संधी द्या, आणि ती जर संधी तुम्ही त्याला दिली तर ते खऱ्या अर्थाने शिक्षण होईल. त्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलं होतं की कुंडीत लावलेलं रोपटं देखील वाढतं आणि बाहेर जे मोकळ्या जागेमध्ये लावलेलं रोपटं असतं ते देखील वाढतं, पण दोघांच्या वाढण्यातला फरक लक्षात घ्या. कुंडीतलं रोपटं विशिष्ट उंचीला गेलं की थांबतं, हे मात्र भरभरून वाढतं आणि सगळं त्याचं जे स्वरूप असतं ते किती आकर्षक असतं. आणि म्हणून समाजासोबत मिसळण्याची संधी, महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी, यापासून हा जो युवा वर्ग आहे ज्यांचा आत्ता महाविद्यालयामध्ये प्रवेश होता हे यापासून दूर राहिलेले आहेत. आता जे झालं ते झालं, त्याच्याबद्दल कुठल्याच शक्तीच्या व्यवस्थेच्या हातातली बाब नव्हती. पण याची थोडीशी जाणीव ठेवून, याची थोडीशी खंत सकारात्मक पद्धतीने अंतःकरणात ठेवून की हे जे 2 वर्ष मला या अनुभवापासून मी वंचित राहिलेलो आहे ते मी मात्र येणाऱ्या काळामध्ये भरून काढेल, अशा प्रकारची भूमिका घेऊन जर आपण काम करायला लागलो, मी व्यक्तिगत माझ्या जीवनामध्ये तशा प्रकारची भूमिका ठेवलेली आहे.
मी महाविद्यालयाचा प्राचार्य या नात्याने अन्य जवळपास 6-7 ठिकाणी काम करतो एका विविध संस्थांमध्ये प्रमुखपदी. तर मला लक्षात आलं की आपल्या जीवनातली ही 2 वर्ष गेलेली आहेत. मग आपल्याला आता या उरलेल्या काळांमध्ये त्या अनुभवांच्या आधारे काय करता येईल ही भूमिका जर आपण अंतःकरणात ठेवली तर आपल्याला असं जे नेहमी सांगितलं जातं की अडचणीचं रूपांतर आपण संधीमध्ये केलं पाहिजे. अडचणीचं रूपांतर आपण संधीमध्ये केलं पाहिजे तर आपण अधिक जोमाने ते काम करू शकतो. दुसरं एक मानसशास्त्राचा नियम आहे की एखाद्या कामामध्ये जर आपल्याला स्पीड आणि क्वालिटी वाढवायची असेल तर थोडासा ब्रेक घ्यावा लागतो. आत्ता इथे जसा ब्रेक घेतला पुन्हा आपण ताजेतवाने होऊन आपण असं समजा की दुर्दैवाने कोरोनाने आपल्याला पूर्ण जीवनामध्ये एक ब्रेक दिला आणि जीवन देखील किती शून्यवत आणि नैराश्यवत असू शकतं. आपलं देखील अस्तित्व किती टेम्पररी आहे. आता उरलेल्या काळामधला जो आपल्या या टेम्पररी जीवनामध्ये काय परमनंट अशा प्रकारचा ठसा आपण उमटू शकतो त्याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. युवकांनी तो प्रामुख्याने केला पाहिजे कारण की त्यांच्या हातामध्ये पलीकडचं जीवन आहे. आणि मग आता या अस्वस्थतेमध्ये या नैराश्यामध्ये खूप स्वतःला गुंतून घेऊन त्याचा एक्सक्यूज न सांगता त्या एक्सक्यूजचा इश्यू न करता आपण आता त्याच्यातनं बाहेर पडलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की अनेक तरुणांनी मी फिरत असताना मला असं लक्षात आलं की मोठ्या संख्येने काही तरुण याच्यातून बाहेर पडून त्या पद्धतीने आपल्या जीवनाचं नियोजन करून खूप छान गतीने कामाला लागलेले आहेत. उरलेल्या तरुणांनी देखील आता जे दिवस आहेत लेट गो, लेट अस फॉरगेट इट, आता ते सगळे विसरून जाऊन पुन्हा नव्या जोमाने उरलेल्या काळामध्ये खूप छान पद्धतीने आपलं जीवन पोकअप करण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. आणि तेच याच्यामधलं बेस्ट मेडिसिन आहे, तेच याच्यामधलं औषध आहे आणि तोच याच्यातला मार्ग आहे असं मला वाटतं. छान संक्षिप्तमध्ये उत्तम उत्तर मिळालेलं. पूर्वीच्या चर्चेमध्ये जर काही उत्तरं मिळाली असेल तर ती प्रश्न परत रिपीट करू नका. म्हणजे आपण आता 45 मिनटं 60 मिनटं जी चर्चा केली त्याच्यामध्ये जर आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असेल तर रिपीट न करता तुम्हाला वाटणारी प्रश्न विचारू शकता आपण. पुढच्या प्रश्नासाठी आपण आपलं नाव सांगा, कुठून आले ते सांगा आणि प्रश्न विचारू शकता. माझं नाव ऋषिकेश गिरी आहे, यवतमाळहून आलेलं आहे. युवकांसमोरील मानसिक आव्हान कोणते आहे आता? हा प्रश्न तुम्हा सगळ्यांना आहे. मी बाजूला होऊन जातो. म्हणजे युवकांसमोर मानसिक आव्हानं नेमकी काय, बरोबर ना? हां, युवकांसमोर काय किंवा सगळ्यांसमोर काय आव्हानं जवळजवळ सारखेच असतात. युवकांमध्ये थोडासा जास्त खंबीरता, जास्त ज्याला म्हणतो आपण वाट न पाहण्याची काय म्हणतात इम्पेशन्स वगैरे ह्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे त्यांचं माइंड कंट्रोलमध्ये राहणं हे फार महत्त्वाचं आहे. लहानपणापासून आत्तापर्यंत पुष्कळ लोकांनी सांगितलं की आईबापांचं कसा रोल आहे. आई बडा हो के मेरा बेटा राज करेगा अशा लोरी म्हणताना सिनेमात दिसतात. पण त्याचा अर्थ असा नाही की त्यांनी धरून घ्यायचं की नाही आता आपल्याला काही आईचा आशीर्वाद आहे आपण पुढे जाणारच. तर मी एवढंच म्हणेल, मन रे तू काहे को धीर ना धर, एवढं. स्ट्रेस कसा हँडल करावा हे मोठं आव्हान युवकांच्या समोरचं आहे. त्याच्यासाठी त्यांनी ऑर्गनाईज राहणं फार आवश्यक आहे. दुसरं, चुकीच्या गोष्टींच्या नादी लागणं टाळणं फार आवश्यक आहे. कारण ॲडिक्शनचं प्रमाण युवकांमध्ये खूप जास्त वाढतं आहे. जस्ट फक्त फॅशन म्हणून सुरू होतं आणि मग ते वाढत जातं. तर माझ्या दृष्टीने ॲडिक्शन जे आहे हे फार मोठं आव्हान युवकांसमोर सध्याचे आहे. पूरा युवा वर्ग ही पूरा एक चैलेंज है आपके सामने. अभी आपकी ज़िंदगी आपके सामने पूरी चैलेंज है. समाज व्यवस्था से जुड़ना, परिवार से जुड़ना आज के युवाओं के लिए सबसे महत्वपूर्ण चीज़ है. यदि आज समाज व्यवस्था से, परिवार से, समाज से यदि जुड़े रहे तो निश्चित रूप में आपका भविष्य बहुत अच्छा है. यदि आप अकेले अपनी ज़िंदगी की मैं अकेला सब कर लूँगा, परिवार ने मेरे लिए क्या किया, कोरोना मेरे लिए कुछ नहीं हुआ, मेरे बारे में सोचा नहीं, इन सारी चीज़ों से बाहर निकलना है. जो आपके माँ बाप की कैपेसिटी होंगी, जो आपके माँ बाप के हर माँ बाप अपने बच्चों के लिए बेस्ट से बेस्ट करना चाहता है. सबसे बड़ा चैलेंज
जब आप जिस एज में हो, जिस बात की सर ने बताया कि विपरीत लिंग की तरफ आकर्षण आपका जाता है, उस समय आप अपने परिवार को ना भूलें, परिवार की समझ लें, क्योंकि हो सकता है कि उस समय, उस एज में, उस विचार में आपको वो चीज़ सही लगे, लेकिन आगे जाके हो सकता, क्योंकि माँ बाप की भी अपनी देखने की दृष्टि है, समाज की अपनी देखने की दृष्टि है। मैं यह नहीं कहूँगा कि आप रूढ़िगत परंपरा में आओ, आप यंग हो, अपने अपने विचार है। सर ने जैसे बताया कि किसके साथ आपकी जम सकती है, किसके साथ नहीं जम सकती है, आप डिसाइड करते हो सकता है आप उसमें 90% सही हो, लेकिन ये 10% आपने परिवार की, समाज की सलाह ले ली, जो कि आज के लोग नहीं मानते। परिवार, जब आप किसी के प्रेम में पड़ते हो, सबसे बड़े दुश्मन आपके माँ बाप हो जाते हैं, और माँ बाप किसी बच्चे के कभी दुश्मन नहीं रहते। आप उन्हें भी समझिए, खुद को भी समझिए, क्योंकि आपके सामने पूरी ज़िंदगी पड़ी है। हमने देखा कि जैसे मैंने सर से भी डिस्कस किया कि घट स्फोट की संख्या बढ़ते जा रही है। ठीक है, आपने अपनी पसंद से किया तो निभाना आपकी जिम्मेदारी हो जाती है। भले कुछ गलत भी रहे तो आप उसको निभाओ, जो आपने चैलेंज लेके आपने किया, सबसे विरोध लेके जो काम किया उसको निभाओ। अपना कैरियर के तरफ ध्यान दो, क्योंकि क्या है, आपकी पूछ परख वहीं पे है, क्योंकि लड़की की कमाई यही पूछी जाती है। कहीं आपका संबंध भी होते हैं तो सबसे पहला प्रश्न होता है लड़का कमाता क्या है। कमाई पढ़ के भी हो सकती, बिना पढ़े लोग भी कमाते, ऐसा नहीं पढ़ाई लिखाई। हालांकि हमारे सामने प्रश्न आता है कि पढ़ लिखे क्या करेंगे, अच्छी नौकरी, अच्छी छोकरी। इसके अलावा 90% लोगों को इसके अलावा जवाब नहीं है। अच्छी नौकरी, बस अच्छी नौकरी मिली तो अच्छी छोकरी मिलेगी, क्योंकि आखिर में जाके आपको शादी करनी, वाक्य ये जाके कि अच्छी नौकरी, अच्छी छोकरी। तो उस चीज़ के लिए आप परिवार और समाज और अपने आसपास जो माहौल है उसको आप बैलेंस करके चलिए, क्योंकि आपके सामने बहुत बड़ा चैलेंज है। पढ़ाई आप कर लोगे, जॉब आप कर लोगे, बाकी स्ट्रगल आप कर लोगे, हर चीज़ में कर लोगे, लेकिन जहाँ संवेदनाएं आती है, जहाँ मन के भाव आते हैं, जहाँ इमोशंस आते हैं, वहाँ आपको बहुत बैलेंस करके काम चलना, ये आपके सामने बहुत बड़ा टास्क रहेगा। इसको यदि आप बैलेंस करके चले तो निश्चित रूप से आपकी लाइफ बहुत अच्छी है। हर आदमी घर से बाहर जाता है, जरूरी नहीं कि घर से बाहर लड़के ही जाए, आप अच्छे से भी जा सकते हैं। अपने संबंध बना करके संबंध टिकाना बहुत ज़्यादा महत्वपूर्ण है। धन्यवाद। सर, माझं नाव सिमरन आणि मी यवतमाळची. सर, मला असं विचारायचं आहे की सध्याच्या युवकांच्या समायोजकांच्या पद्धतीबद्दल तुम्ही सांगावं. माझं नाव श्रीकांत चौधरी आहे सर, मी वाशिम जिल्ह्यामधला आहे. माझा क्वेश्चन सर हा आहे की जे विद्यार्थी भरपूर अभ्यास वगैरे करतात कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा आणि त्यांना एखादं फेल्युअर आलं तर ते टेम्पररी सोल्युशन म्हणून, परमनंट इलाज म्हणून सर सुसायडल ऑप्शन निवडतात. तर सर असं नाही व्हायला पाहिजे, तर आपण म्हणजे काय करू शकतो? सगळ्यात महत्त्वाची म्हणजे प्रोफेशनल हेल्प घेणं फार आवश्यक आहे. अशा वेळेस सायकॅट्रिस्टकडे जाऊन प्रोफेशनल हेल्प घ्यावं लागेल, कारण सायकॅट्रिस्टच ठरवू शकतं की हे फक्त स्ट्रेस आहे की ॲक्च्युअल डिप्रेशन आहे. कारण जर सुसायडल आयडिएशन्स येत आहेत तर याचा अर्थ सेरोटोनिन लेवल खूप कमी झालेली आहे ब्रेनमध्ये, तेव्हाच असे आयडिएशन्स यायला लागतात. इम्पल्सिव्ह नसतात ते, आणि नियमित प्रॉपर औषधोपचार वगैरे केला तर याच्यातून बाहेर निघता येतं. प्रोफेशनल हेल्प फार गरजेची आहे त्याकरता. मला असं वाटतं की संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, चिंतनिया विपदा मादा वेव प्रतिक्रिया न कूपखननम युक्तम प्रदीप्ते वहिनागृहे. आपल्या घराला आग लागली आणि मग आपण विहीर किंवा आत्ताच्या भाषेत जर बोर करायला सुरुवात केली तर ते सुज्ञपणाचं होईल का? नाही होणार. म्हणून आपल्या जीवनामध्ये आत्ता आपल्याला कळायला लागलेलं आहे की कशा कशा प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून त्यासाठी स्वतःला मुळातच पहिल्यांदा तयार करत जाणं, आणि त्याचा संबंध पुन्हा कुटुंबाशी आणि आपल्या दिनचर्येशी आहे. मगाशी जसं चर्चा झाली की युवकांच्या समोर आव्हानं काय, पण पहिल्यांदा त्याचं स्वास्थ्य सगळ्यात मोठं आव्हान आहे. ते तुम्हाला कुठेच रेडीमेड मिळणार नाही, ते औषधाच्या दुकानामध्ये नाही,
त्याच्याकरता जे मार्ग आहेत ते मार्गच आपल्यासमोर आहेत. म्हणून पहिल्यांदा आपलं स्वास्थ्य मजबूत करणं. एकदा साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी, तुमचं शरीर मजबूत असलं तर तुम्ही तशीच त्याच्यावर मात करू शकता. राहिला मनाचा संबंध, तर मनाच्या संबंधासाठी जसं तुम्ही मगाशी प्रश्न विचारलात की अशा प्रकारचं अपयश आल्यानंतर चटकन अशा प्रकारच्या आत्मनाशाच्या आत्महत्येचा मार्ग निवडणं, तर पहिल्यांदा लक्षात घ्यायला पाहिजे की आत्ता आपल्याला सुदैवानी किंवा दुर्दैवानी इतरांच्या उदाहरणामधून हे कळलेलं आहे की आत्ता समाजामध्ये दुर्दैवानी ही पद्धत रूढ झालेली आहे की छोटी मोठी कुठलीही समस्या आली तर सुसाईड हे त्याच्यावरचं बेस्ट मेडिसिन आहे. ते तसं नाही आहे. अब तो डरकर मर जाएंगे लेकिन मरकर भी चैन नहीं आएगा तो फिर कहाँ जाएंगे, हा विचार करा. आणि त्याच्यामध्ये पुन्हा शेवटचं पण महत्त्वाचं सांगतो की आपण म्हणूनच सोबत आपलं क्षेत्र निवडून त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना, म्हणजे आपलं जसं तुम्ही म्हणाला की स्पर्धात्मक परीक्षेच्या क्षेत्रात काम करत असताना, तर त्याचं संबंधित वाचन आणि अभ्यास करत असतानाही जीवनामध्ये अपयश पण नंतर यशस्वी झालेल्या लोकांचे जर चरित्र आणि त्यासंबंधीचं काही वाचन जर आपण केलं तर आपल्याकरता ते सर्वात बेस्ट टॉनिक राहील. आपण अमिताभ बच्चनचं उदाहरण घ्या. त्यांचा आवाज घोड्यासारखा आहे म्हणून त्यांना नाकारला गेलं होतं, परंतु आज महानायक अमिताभ बच्चनचा प्रवास त्यावेळेला तुम्हाला सर्वात चांगलं औषध देईल जे इतर कुठलंही औषध तुमच्यासाठी काम करू शकणार नाही. सचिन तेंडुलकर 12वीच्या परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झाले होते, पण रविवारी सुट्टीच्या दिवशी देखील मुंबईच्या क्रिकेट स्टेडियमवर एकट्याने प्रॅक्टिस करत असताना सचिन तेंडुलकरांना अनेक वेळा पाहिलेलं आहे. क्षेत्र निवडलं, त्याच्यात निश्चितपणे ठरवून अभ्यास करायचा. मग अशा सचिनला प्रश्न विचारला गेला की ज्या वेळेला तू अपयशी होतो आणि सर्वांच्या टीका सर्वांच्या शिव्या तुला वाहिल्या जातात त्यावेळेला तुला काय वाटतं. मुलाखतकारांनी प्रश्न विचारला होता. सचिन असं म्हणाला होता की या वेळेला मी माझे कान बंद केलेले असतात आणि या अपयशातून पुन्हा मला यशस्वी कसं होता येईल याच्यावर मी माझं पूर्ण लक्ष केंद्रित केलेलं असतं. प्रज्ञावंतांची दैनंदिनी नावाचं पुस्तक आहे. ते पुस्तक आपण वाचा. आपण जीवनातल्या कुठल्याही अपयशाच्या क्षणी आत्महत्येचा विचार करणार नाही, आत्मनाशाचा विचार करणार नाही. किंवा कोणी जर असं करत असेल तर त्याला परतवण्याचं सामर्थ्य हे साहित्य आपल्याला देईल. नापास मुलांची गोष्ट आपण बघा. आणि म्हणून आपण लक्षात घ्या की विद्यापीठाच्या किंवा शालेच्या किंवा इतर कुठल्या क्रमिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांमध्ये जर एखाद वेळा आपण अनुत्तीर्ण झालो, अपयशी झालो, तरी त्यांनी नैराश होण्याचं कारण नसतं. हे बळ आपल्याला हे सगळं साहित्य देईल. पण आपण त्यावेळेला जायचं मग याची सुरुवात करायची असं होऊ शकणार नाही. म्हणून आपल्या दिनचर्येचा तो भाग आपण बनवला पाहिजे. धन्यवाद. अरविंद सरांची उत्तरं छान असतात, मोटिवेशनल असतात, स्पार्किंग असतात. आणि हे पहिलं चर्चासत्र आहे डॉक्टर चंदूजी, तुम्हाला आठवेल की त्यामध्ये 3 विचारधारा एकत्र आलेल्या आहेत. एक सोशल व्ह्यू मांडण्यात येत आहे, एक सायकोलॉजिकल व्ह्यू मांडण्यात येत आहे, एक न्यूरोबायोलॉजिकल व्ह्यू मांडण्यात येतो आहे. जर तुम्ही चेहऱ्यांना व्यवस्थित वाचलं तर तुम्हाला दिसेल. आणि एक लेमॅन व्ह्यू दिसतोय. म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती या घटनेकडे कसा विचार करतो, न्यूरोबायोलॉजिकल मेंदूतले द्रव्य काय विचार करतात, मानसशास्त्र काय म्हणतं, समाजशास्त्र काय म्हणतं. मला वाटतं अशा फार कमी चर्चासत्र असतात जिथे एवढ्या पैलूंनी त्याकडे बघितलं जातं. त्यासाठी तुमचं खूप खूप मनपूर्वक धन्यवाद की तुम्ही एवढ्या सगळ्या दृष्टिकोनातून या व्यक्तीला हात टाकला. आता ज्याला जो पैलू पटेल तो त्याचा. शेवटी असं मी कार्यक्रमाच्या या परिचर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे वळतोय. पुन्हा पुन्हा आभार मानणं कसं तरी वाटतं, पण आता मी दोघंजणं काहीतरी कुजबुजत होतो, ते यांनी कुजबूज थोडी मोठ्याने म्हणावी एवढीच माझी अपेक्षा आहे. ने अभी जो सुसाइड के बारे में पूछा कि क्या सबसे अच्छा सॉल्यूशन, सबसे पहला और सबसे नज़दीक का सॉल्यूशन, आपको यदि सुसाइड करनी है सबसे पहले जाके किसी से डिस्कस कीजिए, अपने दोस्त से, मित्र से, माँ बाप से, टीचर से, जो वहाँ पे सबसे नज़दीक में पहला व्यक्ति दिख जाता है उसके पास आप डिस्कस करिए कि मेरे साथ ऐसा हो गया, मैं सुसाइड करना चाहता हूँ. यदि वो आपको सलाह देता है कि सुसाइड करो तो आप आगे विचार करो. और कोई भी फेलुअर ये आखिरी फेलुअर नहीं होता है, आखिरी नहीं होता है, कोई चीज़ आखिरी नहीं होती है. फेलुअर तो सक्सेस आपका आखिरी हो सकता है कि इसके बाद में आप सक्सेस नहीं होंगे. फेलुअर कभी आखिरी नहीं रहता. फेलुअर को हमेशा फेलुअर होने के बाद और चांस मिलता, और चांस मिलता, और चांस मिलता. मैंने अभी बताया मैं मैट्रिक में 6 बार फेल हुआ. हाँ सही, मेरा मार्कशीट है. मैं 6 बार फेल हुआ
कहीं लेकिन मुझे कोई डिप्रेशन या ये कि होगा, ठीक है हो गया, अगली बार पास हो जाएंगे, अगली बार पास हो जाएंगे, नहीं होंगे तो भी कोई ऐसा मुझे ये नहीं था कि मैट्रिक पास नहीं हो, क्योंकि उस समय मैट्रिक पास भी बहुत महत्व रखता था। उस समय जब मैट्रिक की एग्ज़ाम होती है तो जो दूसरे दिन रिजल्ट आता था, पूरे गांव में शोर शराबा होता था, पूरे गांव में जो मेरिट में आता पूरा सत्कार होता था। अभी तो मेरिट में 100% वाले कितने लोग मिल जाते, कौन मेरिट में आया पता नहीं लगता। जितने आपको अभी 100% मार्क मिलते हैं उतने में हमारे समय 3 लोग पास होते थे, अभी आप अकेले 100% ले लेते। इसलिए कोई फेलुअर कभी आखिरी नहीं है, और सुसाइड किसी चीज़ का सोल्यूशन नहीं है, किसी चीज़ का, कोई भी चीज़ का, चाहे किसी चीज़ में, पढ़ाई में फेल हो, प्रेम में फेल हो, काम में फेल हो, घर में किसी ने बोल दिया है कोई चीज़ नहीं मिली, उसके कारण कोई चीज़ नहीं है। आपको यदि स्कूटर नहीं मिली कल मिल जाएगी, पास नहीं हुए कल हो जाएंगे, नहीं एमपीएससी में पास हुए तो दूसरी इसमें पास हो जाओगे। एमपीएससी में पास होके करना क्या है, नौकरी करनी है, कमाना है, बहुत सारे दूसरे साधन हैं। एमपीएससी से ज़्यादा सड़क पे खड़े रहना खोमचे वाला कमा लेता है, फूड की गाड़ी वाला कमा लेता है। आपको आखिरी में पैसा ही कमाना, हर चीज़ से स्टेटस अपनी जगह है। आप पढ़ाई करोगे, अपनी करोगे, मार्क्स के साथ में जाओगे तो स्टेटस आपका बनेगा। नहीं भी मार्क्स मिलते हैं तो जरूरी नहीं आपकी कहीं लाइफ वो एंड नहीं है। बिना मैट्रिक पढ़े आज भी चौथी पास लोग बहुत अच्छा कमाते हैं। किसको पता है धीरू भाई अंबानी मैट्रिक में कितने मार्क्स देते हैं? किसी के पास स्टोरी उसकी कि कितने परसेंटेज थे उसके? आज सबसे सफल व्यक्ति है। अडानी को जानते हैं, उसने मैट्रिक में कभी मेरिट में आया, कहीं पढ़ा अपन ने मैट्रिक में मेरिट में आया करके? मेरिट में आने वाला कोई भी आदमी आपको अमरावती में भी सक्सेस स्टोरी में दिखता है क्या कि ये मेरिट में आया था और आज सक्सेस है? एक आदमी आपके डॉक्टर्स में आप बता दीजिए कि जो मेरिट में आके जिन्होंने डॉक्टर लिया वो बहुत सक्सेस है। जिन्होंने स्ट्रगल किया, बार बार फेल हुए, नक्कल करके पास हुए, पेपर में काम करके पास हुए, वो आज कई लोग सफल है क्योंकि उनको एडजस्टमेंट आती है। एडजस्टमेंट जरूरी है आपके लिए। मार्क की लाइन पे जाना ठीक है, सर है, सर मार्क की तरफ आपको जानकारी देंगे, मार्क्स ही सब कुछ है, लेकिन मार्क्स नहीं मिलते। नहीं, कई लोगों का नहीं चलता पढ़ाई में, दिमाग नहीं होती है पढ़ाई। मैट्रिक में मुझे नहीं समझता था भूगोल, नहीं समझता था साइंस, नहीं समझता था मैथ्स, फेल हो गया, हो गया। उसके बाद में मैं 3 बार मेरिट में आया हूँ, 3 बार मैट्रिक में, 6 बार फेल होने के बाद में। इसलिए कोई मेरा अंतिम टप्पा नहीं था वो। इसलिए कहीं पे भी सुसाइड और डिप्रेशन तो ठीक है, डिप्रेशन और भी बहुत सारे कारण से आ सकते हैं, जरूरी नहीं आप फेलुअर, आपके अनुवांशिक गुण भी हो सकते हैं, आप में कुछ बचपन से भी हो सकते हैं, बचपन में कोई चीज़ ऐसी देखी हुई हो सकती है जो बार बार देखने के बाद में आपको इरिटेट करती है, वो भी आपके लिए डिप्रेशन हो सकता है। तो सुसाइड और किसी की प्रकार से खुद का नुकसान, सुसाइड नहीं, कई लोग नस काट लेते हैं, कोई लोग सर फोड़ लेते हैं, कई लोग अपना चेहरा बिगाड़ लेते हैं। तो ये सब चीज़ें कोई महत्व नहीं रखती, क्योंकि जो भी तकलीफ होनी है आपको होनी है। यदि आप अपने तकलीफ दूसरों को बताएंगे तो वो हंसेगा, आपको कभी कोई सपोर्ट नहीं करेगा। तकलीफ को सहन करना सीखो, उसमें से निकलना सीखो। जैसे बताया कि आपदा में भी सुअवसर। अब कोरोना काल, यदि मुझे पूछे कोरोना काल, तो मेरे लिए बहुत अच्छा रहा कोरोना काल। मुझे जो मेरे अंदर था पूरा करने का मौका मिला। मैं पूरे कोरोना काल में पूरा का पूरा टोटली बाहर घूमते रहा, कहीं मैं कभी घर में नहीं रहा। हर दवाखाने में जाना, लोगों को जो होना, जो मेरे में एक यानी सोशल वर्क का था, न्यूज़ के चैनल के माध्यम बहुत नहीं कहा, और जो बचा वो सारा काम किया। मैंने 11 बार प्लाज्मा डोनेट किया, 11 बार पूरे महाराष्ट्र में रिकॉर्ड। मुझे मौका मिला कि मुझे 11 बार प्लाज्मा दान करूं। मैंने वो मौका लिया। मेरे लिए कोरोना काल अच्छा हुआ, पूरे परिवार को हमारे कोरोना हुआ नहीं हुआ ऐसा नहीं है, हम भी कोरोना से सबके, हमारे लिए सर ने पहले बताया कि सबसे बड़ी बात कि हम सब यहाँ बचे हुए कोरोना में, हमारे लिए उपलब्धि है। गया कोरोना काल, जान दो एक युग था, बीत गया, कुछ नहीं बचा उसमें, वो चला गया, भूल गए। आपने वैक्सीन ली नहीं ली तो भी कोरोना हुआ, नहीं ली तो नहीं भी लिए तो चला हुआ, ठीक है। मेडिकल की अपनी अपनी सबकी सिस्टम है, लेकिन कोई उसमें कोरोना काल में अब उसको लेके बैठना कि कोरोना काल में किसी का कोई नुकसान, कोई सर्विस पेशा का नुकसान नहीं हुआ, किसी सर्विस वाले का नुकसान नहीं हुआ, किसी जॉब वाले का नहीं हुआ। नुकसान सिर्फ व्यापारी वर्ग का, उन्होंने पूरा रिकवर कर लिया। वो व्यापारी वर्ग आपके सामने कभी आके नहीं रोया कि कोरोना काल में मेरा नुकसान हो गया करके। नुकसान के लिए वो लोग रो रहे हैं जो घर में रहे बैठे बैठे, जिनको पगारें मिली। इसलिए कोरोना काल भूल जाओ, कुछ नहीं है उसका, कोई डिप्रेशन नहीं है, कोई उसका फेलियर्स नहीं है। कोरोना काल में भी पढ़ाई चली, कोरोना काल में भी पास हुए, कोरोना काल में भी डॉक्टर बने, उनके भी प्रैक्टिस चलेगी। इसलिए फेलियर्स को आप डरो मत, कोई फेलियर्स आखिरी नहीं होता। हर चीज़ को एंजॉय करो, फेल का भी एंजॉय करो। वो भी मैं, आप मैट्रिक का रिजल्ट आता, मेरी फेसबुक की पोस्ट पूछना, मैंने कभी
जो आए उनको बधाई नहीं की। मैं उनको बोला जो फेल हो गए उनको अगली बार और चांस है मैट्रिक में वापस पढ़ने का, बार बार पढ़ोगे तो बोला ना, बार बार पढ़ने से आदमी भी विद्वान हो जाता है। तो मैं सर मैट्रिक फेल हो गया हुआ। इसलिए कहीं पर भी सुसाइड कोई करते हुए आपको नज़र आता है तो आप उससे डिस्कस करिए। यदि वो करते समय किसी से भी 5 मिनट भी बात कर लेगा ना, वो सुसाइड नहीं करेगा, मेरा दावा है। डॉक्टर्स लोग क्या बोलते हैं मुझे पता नहीं, लेकिन आपसे डिस्कस कर लेगा किसी से, उसको सुसाइड का मन नहीं होगा। आपने यहाँ पे सुना, आपका बहुत बहुत कुछ। पंकज सर आगे के लिए आपको कुछ डायरेक्शन देना चाहते हैं? ते माझ्याचकडे का? बरं, एक हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे। फक्त याला मी थोडीशी अजून काही विचार जोडू इच्छितो की आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला एखाद्या ठिकाणी जर अपयश आलं तर ते अपयश काही अंतिम नाही आहे, आणि एखाद्या ठिकाणी आपण यशस्वी झालो म्हणजे तिथे काही ते अंतिम नाही आहे। यश आणि अपयश हे कधी अंतिम नसतं। म्हणून मला असं वाटतं की सध्याचा काळ इतका अनुकूल आहे आणि खूप चांगले तरुण विद्यार्थी खूप चांगलं काम पण करतात आहे। म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला जिथे अपयश आलं 2 गोष्टी बघितल्या पाहिजेत। तर मला पहिल्यांदा असं जाणवतं की कधी कधी आपले प्रयत्न अपुरे असतात। मग आपले प्रयत्न जर अपुरे असतील तर देर इज नो ऑल्टरनेटिव्ह फॉर हार्ड एफर्ट्स, कठोर परिश्रमाला काही पर्याय नाही। आपले प्रयत्न आपण वाढवले पाहिजे आणि पुन्हा आपण तिथे प्रयत्न केला पाहिजे, आपण निश्चितपणे यशस्वी होऊ शकतो। किंवा पूर्ण प्रयत्न केल्यानंतर जरी एखाद वेळा आपण एखाद्या क्षेत्रामध्ये अपयशी होत असू तर मी निश्चितपणे सांगतो की निसर्ग, नीती आणि परमेश्वर त्यापेक्षा अधिक चांगल्या क्षेत्रामध्ये तुमची वाट पाहत आहे, तिथे आपलं व्यक्तिमत्व थोडं तपासून पहा। आणि आपण लक्षात घ्या की जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जा, अनेक अशा प्रकारच्या अपयशी लोकांनी दुसऱ्या क्षेत्रामध्ये उत्तुंग काम काळाच्या वर प्रभाव टाकणारं केलेलं आहे। पुन्हा थोडंसं आपण वर्तमान काळामध्ये पण सामान्य उदाहरणामध्ये येऊ। तेवढे 2 उदाहरण मी आपल्यासमोर देऊन माझी हे विचार या ठिकाणी संपवतो। काही वर्षांपूर्वी मी नागपूर विद्यापीठामधल्या विद्यापीठ स्तरीय युवकांच्या शिबिरामध्ये गेलो होतो आणि ते शिबिर आटपून मला लगेच परत यायचं होतं, म्हणून मी जरा घाईने होतो थोडंसं। तर करता करता मला काही तरुण भेटले, काहींनी स्वाक्षरी घेतली, काहींनी फोटो काढला, सगळं झालं आणि मी बाहेर पडायला लागलो। ते एक तरुणी मला भेटली आणि मला म्हणाले की सर मला तुमच्याशी बोलायचं आहे। मी तिला म्हटलं की बोल, काही हरकत नाही। नाही म्हणे मला थोडंसं व्यक्तिगत बोलायचं आहे। तर मी म्हटलं काय व्यक्तिगत बोलायचं, बोल की पटकन। तर म्हणे नाही सर। मग मला तिची ती तीव्रता लक्षात आली। म्हटलं ठीक आहे। मी बाजूला गेलो, म्हटलं बेटा मला लवकर पोचायचं आहे, तर सांग पटकन तुला काय वाटतं। तिने सांगितलं मित्रांनो आपण एकदम ग्राउंड लेव्हलला आलेलो आहेत आता बरं, आणि तुमचं प्रतिनिधित्व करणारं आहे। त्या मुलीने मला सांगितलं की सर आम्ही घरी काही 3 की 4 बहिणी आहोत आणि कदाचित मला आठवत नाही पण बहुधा ती दिव्यांग पण असावी, आणि आम्ही 3 की 4 बहिणी आहोत आणि आता वडिलांची परिस्थिती काही नाही आहे आता शिकवण्याची। तर वडिलांनी सांगितलं की बा मी सगळ्या तुम्हा मुलींना काही आता शिकू शकत नाही आणि म्हणून आता माझं पलीकडचं शिक्षण बहुधा बंद होईल। तर आत्ता तुम्ही मला सांगा, मगाशी तुम्ही जे म्हटलं की युवकांसमोरची आव्हानं, युवकांनी अमकं केलं पाहिजे, युवकांनी तमकं केलं पाहिजे, आता मी नेमकं काय करायला पाहिजे। माझे फार परीक्षा होती पण मी उत्स्फूर्तपणे मला जे सुचलं शेवटी माझ्या मनाला आणि माझ्या बुद्धीच्या कक्षेमध्ये जेवढं येईल ते उत्तर मी तिला दिलं, उत्स्फूर्तपणे दिलं। म्हटलं बेटा एक काम कर, तुला खरंच शिकायचं पलीकडे? तर म्हटलं अगदी बरोबर, तुझ्या वडिलांचं पण बरोबर आहे। एक काम कर, आज घरी गेल्यानंतर वडिलांना, आई आणि बाबांना सांग की आई आणि बाबा एक गोष्ट मी तुम्हाला अत्यंत नम्रतेने पण जबाबदारीने तुम्हाला सांगते की आजपासून तुम्ही माझ्या शिक्षणाची काळजी सोडून द्या। पहा तुला सांगता येईल का, त्याची जबाबदारी घेऊन सांग। आणि म्हटलं बेटा आज शिक्षण घेण्याकरता अनेक व्यवस्था शासनाच्या पण आहेत आणि तू जर चांगली शिक्षण घ्यायला लागली तर समाजामध्ये अनेक चांगले नागरिक उत्सुकतेने वाट पाहत आहेत की अशा वेळेला मदत आपल्याला करता आली पाहिजे, ते निश्चितपणे येतील। तर तू फक्त जबाबदारीने त्यांना सांग की तुम्ही माझ्या शिक्षणाची काळजी सोडून द्या आणि क्षणभर कल्पना करा की माझ्या ठिकाणी जर मुलगा असता तर जे स्वातंत्र्य शिक्षणासाठी तुम्ही त्याला दिलं असतं ते स्वातंत्र्य मला द्या। आणि आई आणि बाबा मी तुम्हाला आश्वासन देते की मी तुमची मुलगी आहे, मी भविष्यात कुठे जरी गेली तरी मी तुम्हाला एक आश्वासन देते की मी अशा प्रकारचं वागणं माझं कधीही नसेल की जेणेकरून माझ्या वागण्यामुळे तुम्हाला बाहेर समाजामध्ये लाजेने मान खाली घालावं लागेल। एवढं बोलून पहा, पण तुला पटत असेल तर। आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की नंतर 2, 3, 4 वर्षांनी एक दिवस माझ्या मोबाईलवर मी प्रवासामध्ये होतो
म्हणजे गाडीवर होतो, टू व्हीलरवर होतो आणि मला फोन आला. मी पहिल्या दुसऱ्यांदा तो फोन घेऊ शकलो नाही. मग मी तो फोन घेतला आणि मी बोललो. बाहेर सगळी वाहनांची वर्दळ होती, त्यामुळे आवाज येत नव्हता. मग थोड्या वेळाने मला लिंक लागली आणि ती म्हणाली, सर आठवते का, नागपूर विद्यापीठामध्ये अमक्या या वर्षापूर्वी आपण भेटलो होतो आणि त्यावेळेला तुम्ही मला असं सांगितलं होतं सर आज. आणि त्यावेळेला मी पलीकडे तिला असं म्हटलं होतं, बेटा आता तू फॉर्मातून फॉर्म भरत जा परीक्षेचा, फॉर्मातून अभ्यास कर. सर त्या दिवशीपासून ठरवलं आणि त्यानंतर मी BA MA काय केलं तिने आणि BEd केली. आज काहीतरी पुण्याला मी कुठल्या तरी शाळेमध्ये जॉईन होते आहे. आज पहिला दिवस आहे म्हणून पहिला फोन तुम्हाला करते आहे. मित्रांनो, दुसरा एक तरुण आहे. त्या तरुणाचं काम करता करता डोळाच गेला. काय करावं त्या तरुणाने, आयुष्यभर नैराश्याला कवटाळून बसायला पाहिजे होतं. पण तो तरुण आज माझ्या डोळ्यासमोर आहे. तो तरुण ज्या गावामध्ये राहतो तिथे त्यानं आपला छोटासा व्यवसाय उभा केलेला आहे. त्यांनी वडिलांकडनं मिळालेली छोटीशी शेती विकसित केलेली आहे आणि त्या छोट्याशा गावातला तो छोटासा यशस्वी व्यावसायिक म्हणून संपूर्ण गावाच्या कौतुकाचा आणि अभिनंदनाचा विषय झालेला आहे. एक डोळा त्यांनी गमावलेला आहे. पहिल्यांदा लोक त्याला मुली द्यायला तयार नव्हते. आता त्याची सगळी सांपत्तिक स्थिती बघितल्यानंतर मुलीचे वडील आता त्याला आपली मुलगी द्यायला उत्सुक झालेले आहेत. सगळ्या गोष्टी आपल्या हातात आहेत. आपण कशा पद्धतीने आलेल्या परिस्थितीमध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची आपली तयारी ठेवतो. म्हणून सगळ्यात शेवटी मी आपल्याला सांगेल, एका कवीने असं म्हटलेलं आहे, कोण म्हणतो मी वृद्ध आहे, जवान माझी जिद्द आहे, बस अपनी जिद्द को युवा रखो, सब काम अपने आप हो जाएंगे. धन्यवाद. धन्यवाद सर. तुम्ही सगळे तरुण आहात. तरुणांनी पण छान प्रार्थना केली पाहिजे. हे वेगवेगळे उदाहरणं तुमच्यासमोर आज दिले आहेत. पण आपण आपला सर्वश्रेष्ठ सर्व देव मानतो, त्याच्यासाठी एवढं करा की एक ही प्रार्थनाच आहे, मन को इतनी शक्ति देना, मन विहार, मन विवेक करे, मन विवेक करे, दूसरों के जय से पहले खुद की जय करे. धन्यवाद. बहुतेक परिसंवादामध्ये आम्हाला हा छान अनुभव असतो की एक तरी सुरेश भटांची कविता, कवी ग्रेस किंवा गुलजार डॉक्टर श्रीकांत देशमुख सर म्हटल्याशिवाय सोडत नाहीत. आणि यावेळेला चंदू सरांचा आग्रह होता तर झालीच ती एकदाची. खूप खूप धन्यवाद. मी सिटी न्यूज आणि मानस मनोवैद्यकीय यंत्रणेतर्फे मी चंदू सजोदिया सरांना विनंती करतो की त्यांनी अरविंद देशमुख सरांना एक छोटंसं टोकन ऑफ रिस्पेक्ट आणि लव द्यावं. आणि डॉक्टर श्रीकांत देशमुख सर आणि डॉक्टर पवन सर आणि अरविंदजी यांना विनंती करतो की मानस वैद्यकीय मनोवैद्यकीय यंत्रणेतर्फे चंदूबाई सजोदी यांना एक छोटीशी प्रेमस्वरूप भेट द्यावी. मी फारसं रहस्य ठेवत नाही. यामध्ये खूप सुंदर पेंटिंग्स आहेत आणि ते मानसिकतेवर आधारित आहेत. ते तुम्हाला उपयोगी पडतील. आणि अमरावती, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यातून आलेली विविध स्तरावरच्या विद्यार्थ्यांचं खूप खूप मनापूर्वक स्वागत आणि आभार की आपण या ठिकाणी आलात, या विषयाला न्याय दिला. त्यासाठी मी तुमचे खूप खूप आभार मानतो. अमरावतीकर मंडळींसाठी एक छोटीशी छानशी बातमी आहे. तत्पूर्वी आपण हे पेंटिंग बघून घेऊया. येस, एक्झॅक्टली. आणि या पेंटिंगचं वैशिष्ट्य इतकं छान आहे की हे पेंटिंग त्या काळामध्ये गोया नावाच्या चित्रकारांनी, ज्याला स्वतःला मानसिक आजार झाला त्यानंतर मानसिक आजाराच्या तत्पूर्वीचं हे पेंटिंग आहे. आणि पीस ऑफ माइंड नावाची संकल्पना जी होती त्यातनं हे चित्र समोर आलेलं आहे. पीस ऑफ माइंडचं एक सुंदर उदाहरण. आणि मला विश्वास आहे की डॉक्टर सजोदिया हे आपल्या नेहमीच्या आवडत्या ठिकाणी लावतील आणि नेहमी पीस ऑफ माइंडचं रिमेंबरन्स राहील. अमरावतीकरांना विनंती मंडळी, यापुढचं सिटी न्यूज चॅनल आणि मानस मनोवैद्यकीय यंत्रणा आणि समविचारी मंडळी यांच्या सहयोगाने येणाऱ्या काही दिवसांमध्ये याच व्यासपीठांवर कार्यशाळा राहणार आहे. आईचा ब बाबांचा. या कार्यशाळेमध्ये मुलांनी शाळा कशी निवडावी, मुलांचे शैक्षणिक प्रश्न घरामध्ये कसे सोडवावे, म्हणजे आज तुम्ही त्या तळमळीने बोललात
त्याचा प्रत्यक्ष कृती आराखडा करण्याचं या दोघांनी व्रत घेतलं असं आपण समजूया. आणि त्या निमित्ताने आपण आईचा आणि बाबांचा ही एक कार्यशाळा पालकांसाठी घेऊया. शिवाय एक विषय संवेदनशीलपणे निघाला होता, त्याही विषयाला न्याय देणं आवश्यक आहे. तुझं माझं जमेना तुझ्या विचून करमेना ही एक कार्यशाळा राहील नवरा बायकोंसाठी. ती एवढी लाईव्ह जाईल का मला माहीत नाही, पण आपण प्रयत्न करूया. तुझ्या वाचून जमेना तुझ्या वाचून करमेना ही मरायटल काउन्सिलिंगवरची कार्यशाळा राहील, ज्याच्यामध्ये आपण आपली कुटुंब व्यवस्था तुम्ही त्या म्हणतात त्याप्रमाणे सुदृढ कशी होईल, आपले न्यूरोबॉलॉजिकल आणि कॉग्निटिव्ह कन्सेप्ट्स कशा प्रकारे आपण क्रियाशील राहू शकू यासाठी कृतीपूर्ण आराखडा आपल्या सर्वांसमोर लवकरच येईल. सगळ्यांचं टाळ्यांनी आपण एकदा आभारयुक्त स्वागत करूया. सोबत आपली जी तंत्रज्ञ मंडळी होती, कॅमेरामन्स आहेत, लाईट्स आहेत, एडिटर आहेत, या सगळ्यांचं खूप खूप मनापासून आभार. तुम्ही नसते तर हे प्रक्षेपण जवळजवळ अशक्य असतं. शिवाय मानसच्या मंडळींनी जी पडद्यामागची कलावंत आहेत जी इथपर्यंत आलीत, त्या सगळ्यांचे आभार मानून मी पंकज वसाडकर या ठिकाणी आपली रजा घेतो. धन्यवाद.